दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली. त्यांची तपश्चर्या अव्याहत चालू होती. कसल्याही कारणाने कधीच खंड पडला नव्हता. वर्षे जात होती तशी अंतरीची तळमळ वाढत होती. तपश्चर्या अधिक उग्र होत होती. ध्यास अधिक वाढत होता. जगाच्या कल्याणासाठी ज्ञान अशी हृदयात आवर्तने होत होती. मनातली किलमिशे नष्ट झाली होती. अवगुणांचा लोप झाला. जगाच्या मांगल्याच्या ध्यासाने हृदय भरून गेले आणि अचानक एके दिवशी दिव्य तेज असलेली सूर्यनारायणाची मूर्ती प्रकट झाली. वत्सा, डोळे उघड, अशी निर्मळ हाक ऐकू आली आणि याज्ञवल्क्यांनी डोळे उघडले. पण समोरचे तेज सहन होऊन त्यांनी गपकन डोळे मिटले. परत तोच आवाज आला. त्यांनी हळूहळू डोळे उघडले. समोर अत्यंत तेजस्वी अशी सूर्यनारायणाची मूर्ती होती. याज्ञवल्क्यांचे हृदय उचंबळून आले. अंगावर हजार रोमांच उभे राहिले. तन मन बहरून आले. त्यांनी साष्टांग दंडवत घातला. हात जोडून ते सूर्यनारायणाची स्तुती करू लागले. हे तेजोनिधी, मुक्तिदायक, शुक्लकिरणाम कलाधिपने, विदोमत्रा, विष्णुरूपा, अमृतमया, हिरण्यमया, अमित तेजस, जगत्कारणा, वेदविद्या प्रकाशका, हे तत्त्वज्ञाननिधे, सत्सदकर्म प्रवर्तका, पापहारका, भक्तवांछितपूरका, हे देवादिदेवा नारायणा, तुला माझे कोटी कोटी प्रणाम. हे सगळे जग चालते आहे, जगते आहे ते तुझ्या कृपेमुळे. तुझा प्रकाश हा जीवजंतूंना ऊर्जा देतो, सजीवांना प्रेरणा देतो. जगाचे सगळे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आपली कृपा गतिमान होते. ज्या विश्वामित्राने आपली उपासना करून गायत्री मंत्र निर्माण केला त्यामागची प्रेरणा आपण आहात. हे सूर्यनारायणा, मी आपल्या चरणी नतमस्तक होतो. आपण माझ्यावर कृपा करा. हे वत्सा, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते मागून घे. हो तेजोनिधी भास्करा, आपण अंतर्यामी आहात. माझ्या दोन्ही गुरूंनी विनाकारण माझ्यावर ठपका ठेवून मला दिलेले ज्ञान परत हिसकावून घेतले. ज्या ज्ञानाने जगाचे कल्याण होईल असे वेदज्ञान आपण मला प्रदान करावे. आपणच माझे व्हावे आणि विश्वाचे रहस्य मला प्रदान करावे. सूर्यनारायण म्हणाले, तथास्तु. यापूर्वी कोणी शिकला नाही असा शुक्ल यजुर्वेद मी तुझ्या बुद्धीत स्थिर करतो. तू मनन कर, चिंतन कर आणि शुक्ल यजुर्वेदाचा विस्तार कर. तुझा शुक्ल यजुर्वेद जगात मान्यता पावेल. इतकेच काय, जगातील सर्व लोक त्याचे आचरण करतील. यापुढे तू सरस्वतीची प्रार्थना कर, तिला प्रसन्न करून घे. तिच्या आराधनेमुळे तू शुक्ल यजुर्वेदाचे स्पष्टीकरण करशील. कल्याणमस्तू, असा आशीर्वाद देऊन सूर्यनारायण अंतर्धान पावले.